उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी नेहमीच बनवत असाल, पण अशी पद्धत वापरून तुम्ही साबुदाणा खिचडी कधी केली आहे का? तर मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी कशी बनवायची? जर तुम्ही या पद्धतीने खिचडी तयार कराल तर चवीला अतिशय मस्त होणार. तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 कप साबुदाणा भिजवलेला घ्यायचा आहे. हा भिजवलेला साबुदाणा इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. यानंतर इथे आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत. बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता बटाट्यांवरची साल काढून घेतल्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने इथे आपण याचे उभे काप तयार करून घेणार आहोत. पण इथे उभे काप तयार करत असताना पातळ असे उभे काप इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता या पद्धतीने इथे मी उभे काप तयार करून घेतलेले आहेत. आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्या सुद्धा बटाट्यांचे उभे काप तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे उभे काप करून घेतलेले बटाट्याचे काप इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आता या बाउलमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळा हे स्वच्छ पाण्याने इथे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा एकदा पाणी घालून हे असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता इथे आपण खिचडी तयार करायला घेणार आहोत. खिचडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरी सुद्धा चालतील. आता जिरे थोडेसे तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे बटाट्याचे उभे काप करून घेतलेले आहेत ते संपूर्ण उभे बटाट्याचे काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता तेलामध्ये इथे आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत हे बटाट्याचे काप छान असे परतत राहायचे आहेत, जेणेकरून ते वाफेवरती छान असे शिजले जातील. पण लक्षात ठेवा इथे आपण बटाट्याचे हे उभे काप करताना पातळच करून घ्यायचे आहेत. जर जाड काप राहिले तर हा बटाटा जो आहे तो पटकन शिजणार नाही. आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे बटाट्याचे काप हे पटकन शिजले जातात. आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा साखर यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो संपूर्ण साबुदाणा इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. इथे मी सुरुवातीला 1 कप शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट देखील घालताना इथे आपल्याला थोडासा ओबडधोबड असा घालायचा आहे. अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठाही नाही, या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला वापरायचा आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक 6 ते 7 मिनिटांपर्यंत एकसारखं या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे मला थोडासा शेंगदाण्याचा कूट कमी वाटत आहे. यासाठी इथे मी आणखीन थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेतलेलं आहे. जर आपण खिचडी चांगली परतून घेतली नाही तर खिचडी ही चिकट होते आणि मोकळी आणि मऊ लुसलुशीत होत नाही. यासाठी खिचडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आता चांगली परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटांसाठी
छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. आता 3 ते 4 मिनिटांनंतर एक चांगली वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त अशी मोकळी लुसलुशीत इथे आपली ही खिचडी तयार झालेली आहे. एकदा आपण ही खिचडी थोडीशी परतून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला आता यावरती ओलं खोबरं छोट्या किसणीने किसून घेतलेलं यावरती घालून घ्यायचं आहे. आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला यावरती पिळून घ्यायचा आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही साबुदाणा खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर त्याच चवीची 30 खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की या पद्धतीने ही खिचडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. आता तयार केलेली ही खिचडी इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी मोकळी अशी खिचडी इथे तयार झालेली आहे. आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घेतलेले हे शेंगदाणे यावरती घालून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे घालून घेतल्यानंतर यावरती आपण मिरची छान अशी तेलामध्ये तळून घेतलेली यावरती ठेवायची आहे. आणि दह्यासोबत ही खिचडी छान अशी सर्व करायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. थँक्यू.